नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय रेस्टॉरंट आणि स्ट्रीट स्टाईलसारखी एकदम चमचमीत आणि तोंडाला पाणी आणणारी पावभाजी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 वाटी सेट केली. त्या वाटीच्या मापाने मी या सर्व भाज्या घेतल्यात. सुरुवातीला मी फ्लावर घेतला, आता हिरवा वाटाणा घेतला जो ओला आहे आणि ओला वाटाणा तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. भाजीला छान रंग यावा यासाठी मी 1 बीट वापरलं आहे. आपण कृत्रिम कलर वापरणार नाही आहोत. ते मी 3 ते 4 मिडीयम साईजचे बटाटे घेतलेत. आता 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आणि मीठसुद्धा टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या भाज्या निर्जंतुक होतील, ज्यातले जीव जंतू मरून जातील. आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्या मी 2 ते 3 पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात. तुम्ही पण ह्या पद्धतीने भाज्या धुवून घ्या आणि आपल्याला त्या भाज्या खाण्यालायक होतील. मी 2 ते 3 पाण्याने भाज्या धुवून घेतल्या. त्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि भाज्यामध्ये मीठ छान मिक्स केलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि हा कुकर आता आपण गॅसवर ठेवूया. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हा कुकर ठेवायचा आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्याने आल्याचे तुकडे घेऊन मी त्याची पेस्ट तयार करते. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या केल्या. अशा पद्धतीने मी आलं लसणाची पेस्ट तयार केली. कढई गरम केली. त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, थोडंसं हिंग टाकायचं. हिंग छान फुलला. 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि हे चिरलेले कांदे आपण आता तेलात टाकले आणि कांदा तेलात छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झाला पाहिजे. कांद्यासारखा हलवत राहायचा आहे. कांदा शिजेपर्यंत आपल्याला कांदा हलवत राहायचा आहे. कांदा मऊ आणि लाल व्हावं म्हणून त्यामध्ये मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झाला पाहिजे आणि लालसर परतला गेला पाहिजे, त्याप्रमाणे कांदा हलवायचा. कांदा लाल झाला ना की मग आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची, ज्यामुळे भाजीला छान चव येईल. आलं लसूण छान परतून झालं. आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया. कांदा टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो एकजीव झाले पाहिजे, मऊ होईपर्यंत शिजवायचे. ते मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतल्या. वाटीने मी बाकीच्या भाज्या घेतल्या ना, त्याच वाटीने मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली. शिमला मिरची टोमॅटो कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. शिमला मिरची कुकरमध्ये शिजवायची नाही आणि कांदा टोमॅटो शिजवली की ती छान लागते भाजी चवीला. शिमला मिरची लवकर शिजावी म्हणून झाकण ठेवले. कुकर थंड झाला. आता त्यामधील भाज्या शिजल्या तुम्ही बघू शकता. माझ्याकडे स्मॅशर नाही म्हणून मी चमच्याने भाज्या बारीक करायचा प्रयत्न केला, पण भाज्या काही चमच्याने बारीक झाल्या नाही म्हणून मी ग्लास वापरला. मी ग्लासच्या साहाय्याने भाज्या बारीक करून घेतल्या, पण याच्यामध्ये बीट काही बारीक झालं नाही म्हणून मी बीट मिक्सरमध्ये बारीक केलं. 5 मिनिटांनंतर भाजीवरचे झाकण काढले. तुम्ही बघू शकता भाजी छान मऊसूत झाली. भाजीला तेलही सुटले. भाजी जसे आपण तेल कांद्यामध्ये परतली ना की भाजी खाताना आपला जो शिमला मिरचीचा एखादा जर तुकडा तोंडात आला ना, त्याची खूप छान चव लागते. अजून मऊ व्हायला हवी म्हणून पुन्हा झाकण ठेवले. कढईवरचे झाकण काढले. पुन्हा एकदा भाजी छान हलवून घ्यायची. तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप चवीला छान होते. आणि आता मी तेलामध्ये बटर टाकलं नाही. ग्लास वापरून मी भाजी छान मॅश करून घेतली. तुम्ही बघू शकता खूप छान भाजी बारीक झाली. शिमला मिरची मऊ झाली. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. अशी फोडणी जर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ना, खूप छान चव येते. कोथिंबीर भाजीत परतून घ्यायची. इथे मी 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला छान कलर येतो. 1 ते 1.5 पाऊच मी पावभाजी मसाला टाकला. अर्धा चमचा मी हळद टाकली. तेलामध्ये हे सर्व कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे. इतके मसाले छान परताना त्याचीच भाजीला खूप छान चव येईल. तर थोडंसं बटर टाकलं. बटर जळतं म्हणून मी तेलात बटर टाकलं नाही, मी फोडणीमध्ये बटर टाकलं. आता हे बटर फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. बटर लवकर मिक्स व्हावे म्हणून मी झाकण ठेवले. मिनिटं झाल्यावर झाकण काढले. बटर टाकल्यामुळे फोडणीला किती छान रंग आला तुम्ही बघू शकता. मिरची पण खूप छान शिजली तुम्ही बघू शकता. मी तयार झाली. आता आपण त्यामध्ये बारीक केलेली भाजी, मॅश केलेली भाजी त्यात टाकून घेऊया.
तर ही भाजी टाकली ना आपण ते आता ती फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. असं सारखं हलवत राहायचं. त्यामुळे काय होईल माहिती आहे, आपण जी फोडणी केली ना ती भाजीला छान बसेल. फोडणी भाजीमध्ये एकजीव होईल. अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी सारखी हलवत राहिली पाहिजे. त्याचा फोडणीचा जो स्वाद आहे ना त्या भाजीमध्ये एकसारखा उतरला पाहिजे. आता कुकर धुवून त्यात थोडं पाणी टाकून ते पाणी त्या भाजीत टाकायचं. आपल्याला भाजी वाया घालवायची नाही. आता हे पाणी जे टाकलं ना ते सुद्धा भाजीमध्ये एकसारखं हलवून घ्यायचं. त्यामुळे ते पाणी आहे ना त्या भाजीमध्ये छान मिक्स होईल आणि एक जीव होईपर्यंत आपल्याला ते भाजी सतत हलवत राहायला पाहिजे. आणि हो, तुम्ही ही भाजी कशी तयार करता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उकडवताना मीठ टाकलं त्यामुळे बेतानेच मीठ टाका. चवीनुसार मीठ टाका. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका किंवा तुमच्या आवडीनुसार टाका. कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. भाजीला छान रंग यावा यासाठी आपण बीट वापरले. तुम्हीसुद्धा बीटच वापरा. कृत्रिम रंग वापरू नका जे आरोग्याला हानिकारक असू शकतात. 5 मिनटं भाजी शिजवण्यासाठी झाकण ठेवले. 5 मिनटानंतर झाकण काढले. भाजीला छान उकळी आली. चमचा घालून पुन्हा भाजी हलवून बघितली. भाजी बरोबर परफेक्ट तयार झालेली. ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी ना तशीच भाजी तयार झाली. ती थंड झाल्यावरसुद्धा गार झाली का ती घट्ट होते. त्यामुळे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये भाजी ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा भाजीमध्ये मी बटर टाकले त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढेल. आता भाजी तयार झाली. आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. भाजीसोबत पाव लागतात. आपण आता ते पावसुद्धा तव्यात गरम करून घेऊया. मी इथे ते तव्यामध्ये बटर टाकले. बटर वितळल्यावर त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे. पावभाजी मसाला टाकल्यावर थोडंसं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी तयार झालेली भाजी टाकली. ते सर्व मिक्स करायचं. छान मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण पाव टाकायचं आहे. पावाचे 2 भाग करायचे आणि वरच्या बाजूने खालच्या बाजूने पाव छान भाजून घ्यायचे आणि हे छान गरम झालेले पाव आपण भाजीसोबत खायचे. पावाला मध्यभागी चीर देऊन त्याचे 2 भाग करायचे, पण वेगवेगळे भाग करायचे नाही. आणि आता पाव छान परतून झाला तर आपण तो काढून घेऊया. वा, आपली हॉटेलसारखी पावभाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.